राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर काल लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडक्या बहिणींना 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून वाटप सुरू झालेला आहे आणि यासोबतच 11 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। आज आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। 11 जिल्ह्यांची नाव तुम्हाला सांगतो आणि राज्य शासनाने जे मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींसाठी ते सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणारच आहोत। सर्वात प्रथम आपण पाहूया की लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे आले असतील त्या जिल्ह्यांची नाव तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम 11 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाले असतील। लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे, तो सर्वात अगोदर यवतमाळ जिल्ह्यात आलेला आहे। दुसरा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील 1500 रुपये आले असतील लाडकी बहीण योजनेचे। तिसरा जिल्हा आहे तो अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 1500 रुपये प्रमाणे हप्ता वाटप झालेला आहे। तुम्ही जर अमरावतीमध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे आले असतील। जर तुम्ही या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये सांगा। सर्व जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये प्रमाणे पैसे आलेले आहेत। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की कधी आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल। अखेर काल लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झालेले आहे। पुढील जिल्ह्यांची नावे इथे पाहू शकता। चौथा जिल्हा आहे जळगाव। जळगाव मध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। त्यानंतर येतो नाशिक। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झाले आहे। त्यानंतर येतो संभाजीनगर। संभाजीनगर मध्ये सुद्धा आज 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा झालेला आहे। तुम्ही जर संभाजीनगर, नाशिक किंवा जळगाव मध्ये राहत असाल तर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला देखील हप्ता आला असेल। आता सरसकट सर्व बहिणींना एकत्र हप्ता येत नाही, त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो रत्नागिरी। रत्नागिरीमध्ये तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आले असतील। धुळ्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहे। त्यानंतर रायगडला सुद्धा पैसे आलेले आहे आणि शेवटचे 2 जिल्हे आहेत त्यानंतर मुंबई आणि शेवटचा जिल्हा आहे नंदुरबार। बघा या 11 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप झालेला आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि सर्वात प्रथम मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो की लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना अजून पैसे आले असतील त्या बहिणी 2 दिवसासाठी वाट पाहू शकता, कारण आजपासून सुरुवात झालेली आहे। पुढील 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील असं महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे। अजितदादा पवार यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना आजपासून आम्ही डीबीटीचा बटन दाबलेला आहे, सर्व बहिणींच्या खात्यात आम्ही पैसे जमा केलेले आहेत, त्यांनी देखील माहिती दिलेली आहे। आता महत्त्वाची माहिती पाहूया की लाडक्या बहिणींना पैसे जे वाटप होत आहे यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। तो क्रायटेरिया कशा पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे की सर्व बहिणींना पैसे येत आहे 1500 रुपये प्रमाणे, पण त्यासाठी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। सर्वात पहिला क्रायटेरिया आलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींचं वय 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान असेल। बघा 21 वर्षापासून तर 30 वर्षे ज्या बहिणींचं वय असेल त्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे। या 11 जिल्ह्यांमध्ये या 11 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत। 21 ते 30 वर्ष वयवालांना 1500 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे आणि ज्या बहिणींचं वय 30 वर्षापासून तर 45 वर्ष असेल त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे। बघा मोठी आनंदाची बातमी आहे, एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। ज्या बहिणींचं वय 30 पासून तर 45 असेल त्यांना 2100 रुपये प्रमाणे, ज्यांचं 21 ते 30 प्रमाणे असेल त्यांना 1500 रुपये आणि ज्या बहिणींचं वय 45 ते 60 वर्षाच्या दरम्यान असेल त्या बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। आता बहिणींना जे मेसेज आलेला आहे अशा पद्धतीने आलेला आहे। आता राज्य शासनाने हा मोठा बदल केलेला आहे, मोठा GR आलेला आहे। या GR मध्ये आपल्याला माहिती दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना आता GR बदललेला आहे की लाडक्या बहिणींना हप्त्याची वाढ झालेली आहे। प्रति महिना लाडक्या बहिणींना आता हप्त्याची वाढ झाली, त्यासाठी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। या 3 क्रायटेरियामध्ये बहिणी असतील त्या बहिणींना अशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला या पद्धतीने होणार आहे। आता तुमचं वय नेमकं किती आहे त्यावरून तुमचा हप्ता ठरणार आहे। तुमचं वय जर 45 ते 60च्या दरम्यान असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी, जर 30 ते 45 असेल तरी सुद्धा आनंदाची बातमी, कारण 2100 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता तुम्हाला होतोय। आणि ज्यांचं वय 21 ते 30 वर्ष असेल त्यांना नेहमीप्रमाणे 1500 रुपये दिले जातात, 1500 प्रमाणे हप्ता येत आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं वय किती आहे आणि यावरून तुम्हाला हप्ता आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती रुपये मिळालेले आहे। आता महत्त्वाची माहिती सांगतो की लाडक्या बहिणींना काहीतरी मोठं क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। जर हे 2 कागदपत्र तुम्ही जमा केले नाही तर तुम्हाला
लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही। बघा, आता लाडकी बहीण योजनेसाठी 2 कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। 2 कागदपत्र मी तुम्हाला सांगतो कोणकोणते 2 डॉक्युमेंट आहे आणि कुठं जमा करायचं आणि काय जमा करायचं। तुम्हाला माहिती असेल की लाडक्या बहिणींची आता चौकशी सुरू झालेली आहे। चौकशीमध्ये 2 कागदपत्राची अतिशय मागणी केली जात आहे। ती जर तुम्ही जमा केले नाही तर तुम्हाला 1500 प्रमाणे सुद्धा हप्ता मिळणार नाही, 2100 रुपये सुद्धा हप्ता मिळणार नाही आणि 3000 प्रमाणे सुद्धा तुम्हाला हप्ता दिला जाणार नाही। सर्वात प्रथम अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येणार आहे आणि तुमच्या घरी येऊन चौकशी करणार आहे। ज्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींची चौकशी आता सुरू झालेली आहे। चौकशी कशा दरम्यान होणार आहे? लाडक्या बहिणींच्या घरी येऊन चौकशी होत आहे। चौकशीमध्ये सर्वात प्रथम चेक केलं जात आहे की लाडक्या बहिणी एका कुटुंबामध्ये किती बहिणी लाभ घेत आहे। एका कुटुंबामध्ये फक्त 2च बहिणींना लाभ दिला गेला आहे। एका कुटुंबामध्ये जर 2 पेक्षा जास्त महिला असतील त्यापैकी सर्व बहिणींचा लाभ बंद होईल, फक्त 2च बहिणींना लाभ दिला जाणार आहे। आणि दुसरी चेकिंग होणार आहे, अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चेक करतील, ते म्हणजे तुमचं इन्कमचं प्रूफ। जर 2.5 लाखापेक्षा तुमचं 2025चं उत्पन्न जास्त आलं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे। यापुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही। तिसरी आणि महत्त्वाची चौकशी जी होणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। आता कोणी 2025 मध्ये कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी सुद्धा तुमचा लाभ आता बंद होणार आहे। ज्यावेळेस लाडकी बहीण योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आली त्यावेळेस लाडकी बहीण योजनेसाठी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म त्याच बहिणींना भरता येईल ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नाही, त्या बहिणींना फॉर्म भरता येईल। आता याची जोमात चौकशी सुरू झालेली आहे, याची कठोर चौकशी सुरू झालेली आहे। ज्या बहिणी नियमांमध्ये बसतील, ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला नसेल त्या बहिणींना लाभ मिळेल आणि जर कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल त्या बहिणींना लाभ मिळणार नाही। ही तिसरी चौकशी होणार आहे। चौथी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरलेलं नसावं। आता इन्कम टॅक्सची सुद्धा चेकिंग होणार आहे। तुमच्या कुटुंबामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल त्यांचा फॉर्म जर तुम्ही भरत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे। ही चौथी चौकशी तुमची होणार आहे, कारण जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल तर लाडकी बहीण योजना ही गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे, त्यांना ज्याचा लाभ भेटावा, अन्यथा सर्वांचा लाभ बंद होईल। एका कुटुंबामध्ये जर कोणी टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबामध्ये जर 2 महिने लाभ घेत असतील तर 2 बहिणींचा लाभ बंद होणार आहे। आणि 5वी आणि अतिशय महत्त्वाची आहे, कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता लाडकी बहीण योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आली, आता 2025 आलेला आहे। तर 2025 मध्ये ज्या बहिणी लाभ घेत असतील त्या बहिणी आता हयातीला आहेत की नाही। समजा लाडकी बहीण योजनेसाठी एका बहिणीने फॉर्म भरलेला आहे आणि त्या बहिणीचा कोणत्या कारणानिमित्त त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आता येणार नाही, कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला दिलाय? ज्या हयातीला असतील त्याच बहिणींना याचा लाभ दिला जाईल। ज्या बहिणी आता कोणी वारले असतील त्यांचा लाभ बंद होणार आहे। याची चौकशी सुद्धा अंगणवाडीच्या सेविका करणार आहे। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चौकशी करतील, तुम्ही तिथं उपलब्ध असणे गरजेचं आहे। ज्यावेळेस अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येतील, ज्यावेळी चेकिंग करतील तुम्ही आता हयातीला आहेत की नाही ते सुद्धा चौकशी होणार आहे। जर हयातीला असणार तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। अशा पद्धतीने लाडक्या बहिणींची चौकशी होणार आहे। आता डॉक्युमेंट कोणकोणतं चेकिंग होणार आहे? सर्वात प्रथम तुम्हाला डॉक्युमेंट चेक केलं जाणार आहे तुमचं रेशन कार्ड, रेशन कार्ड नंतर तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक केलं जाणार आहे। व्हेरिफिकेशन होणार आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुमचं चेक केलं जाणार आहे। ज्या बहिणींचं वय आधार कार्ड वरती 21 ते 65च्या दरम्यान असेल त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल। 21 ते 65च्या वरचे ज्यांचं वय गेलं असेल, 21च्या खाली असेल, कोणी 65 वर्षाच्या पुढे गेलं असेल तरी सुद्धा त्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे। तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून ही माहिती चेक केली जाणार आहे। तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट चेकिंग केली जाणार आहे आणि यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे तुमचे डॉक्युमेंट चेकिंग आणि चौकशी होणार आहे अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून। ही चौकशी सुरू झालेली आहे, लवकरच तुमच्या घरापर्यंत येऊन अंगणवाडीच्या सेविका ही चेक करणार आहे। आतापर्यंत अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी आले की नाही, आणि जर आले असतील तर तुम्ही व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे। तुम्ही जर खरोखर गोरगरीब महिला असणार तर तुमची चौकशी करून घेणं गरजेचं आहे, कारण ज्या बहिणींची चौकशी होत आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतोय, अन्यथा त्यांना लाभ मिळणार नाही। अशा पद्धतीने चौकशी आहे। आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी आले की नाही, चौकशी झाली की नाही, आणि तुम्ही जर 11 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला पैसे आले की नाही असं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। नाही आले असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि कोणत्या जिल्ह्यातून राहता तुम्ही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। जरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।